वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिलेसाठी खूप स्पेशल असतो, कारण या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपण अखंड सौभाग्यवती राहावं यासाठी प्रत्येक महिला उपवास करत असते, व्रत करत असते. तर या दिवशी काही गोष्टी सुद्धा आपल्याला करायच्या असतात. ज्यांची ही पहिली वटपौर्णिमा आहे त्यांनी वटपौर्णिमेचा संकल्प करून सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. घरून जात असताना तुम्हाला ताटामध्ये आंबे, गहू, त्याचप्रमाणे दिवा, धूप, अगरबत्ती, पाणी, दही, साखरेचा नैवेद्य तुम्ही नेऊ शकता. त्याचप्रमाणे पांढरा आणि लाल सुताचा धागा तुम्हाला न्यायचा आहे. असं सर्व काही साहित्य घेऊन त्या ठिकाणी मनोभावे वडाची पूजा करा. वडाला तुम्ही दिवा ओवाळा आणि ओवाळत असताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. सुताचा धागा तुम्हाला 7 फेरे गुंडाळायचे आहेत आणि तो न तोडता तसाच तिथे ठेवून द्यायचा आहे. गाठ मारायची नाही. पूजा करून घरी आल्यानंतर पतीला ओवाळायचं आहे, त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे. तुमचे पती जर जॉब निमित्त बाहेर राहत असतील तर व्हिडिओ कॉलद्वारेही तुम्ही त्यांना ओवाळू शकता. त्याचप्रमाणे वडाच्या तिथे तुम्हाला ओटी भरण करायचं आहे आणि तुम्ही एक पीस, त्यामध्ये थोडंसं गहू, आंबा अशा प्रकारे सुवासिनींची ओटी सुद्धा भरू शकता. तुम्हाला जेवढ्या सुवासिनींची ओटी भरता येईल तेवढ्या तुम्ही सुवासिनींची ओटी भरा, पण निदान एक तरी सुवासिनीची ओटी तुम्ही नक्की भरा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.